गोल्ड घ्यायचे मग एक प्रश्न, डिजिटल गोल्ड घेणार की फिजिकल? चुकीचा पर्याय निवडला तर नुकसान तुमचंच. आजच्या रील्स मध्ये जाणून घेऊया डिजिटल गोल्ड आणि फिजिकल गोल्ड मधला झटक्यात फरक. पहिलं, खरेदी आणि विक्री. फिजिकल गोल्ड घेतलं की शॉप मध्ये जावं लागतं, मेकिंग चार्जेस, प्युरिटी तपासणी, सगळाच त्रास आणि विकतानाही होणारी घट. पण डिजिटल गोल्ड मोबाईलवर एका क्लिक मध्ये खरेदी विक्री. सेकंड, सेफ्टी. फिजिकल गोल्ड ठेवायला लॉकर, सिक्युरिटी, अतिरिक्त खर्च. डिजिटल गोल्ड झिरो टेन्शन, कुठलाही चोरीचा धोका नाही. थर्ड, चार्जेस. फिजिकल गोल्ड मध्ये मेकिंग चार्ज, जीएसटी जास्त. डिजिटल गोल्ड मध्ये मेकिंग चार्ज नसतो, पण काही प्लॅटफॉर्मवर थोडं स्टोरेज फी लागू शकते. फोर्थ, लिक्विडिटी. डिजिटल गोल्ड 24x7 विकता येतं. फिजिकल दुकानदाराची वेळ आणि दुकानदारावर अवलंबून राहावं लागतं. जर तुम्हाला सोने इन्व्हेस्टमेंटसाठी हवं असेल तर डिजिटल गोल्ड, आणि वापरासाठी दागिन्यांसाठी हवं असेल तर फिजिकल गोल्ड. तुम्हाला जर माझ्या या व्हिडिओज आवडत असतील तर इतरांपर्यंत शेअर नक्की करा, आणि हो, रील्सला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका. हा व्हिडिओ केवळ एज्युकेशनल आणि इन्फॉर्मेशनल पर्पजसाठी आहे. हे कोणत्याही प्रकारचा फायनान्शियल इन्व्हेस्टमेंट किंवा ट्रेडिंग ऍडवाइस देत नाही. मी सेबी रजिस्टर्ड फायनान्शियल ऍडवायझर नाही आणि या व्हिडिओमध्ये दिलेली कोणती माहिती ही पर्सनल रिकमेंडेशन समजू नये.